कामाची संख्या भरपूर आहे. जवळजवळ 1,500 कोटी रुपयाचे विकास कामं मी 1.5 वर्षामध्ये करू शकलो, लोकांमध्ये पोहोचू शकलो, गावोगावी जाऊ शकलो. ही माझ्या दृष्टीनं मोठी अचिव्हमेंट होती. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीमध्ये प्रवेश झाला. परत समीकरणं बदलली आणि हे सगळं सांगत असताना आता मी तर म्हटलं ठीक आहे, मी तयारी केली आहे. पण मुख्यमंत्री साहेब म्हणाले ठीक आहे, आपण बघू काय करायचं. काही दिवसांनी त्यांनी मला सांगितलं की ही जागा बहुतेक आपल्याला मिळत नाही. एकनाथभाई शिंदे असतील, अजितदादा असतील, या तिघांनी ठरवलं की महायुतीचा सहमतीचा उमेदवार म्हणून माझ्या नावाला त्यांनी पसंती दिली आणि काम करायला सुरुवात केली. माझ्या दृष्टीने ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. अजितदादांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांच्यापुढं अनेक नावांचे पर्याय उपलब्ध असतानासुद्धा त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि ह्या मतदारसंघामध्ये माझा प्रवेश करून घेतला. आज मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की लोक टीका करते की मी पक्ष बदलला. आमच्या समोरचे मित्र जे माझ्यावर खूप प्रेम करतात गेले 5 वर्षापासून की बेडूक उड्या. आता मला त्यांना सांगायचं ही बेडूक उडी नाही. 20 वर्ष मी प्रामाणिक राहिलो धनुष्यबाणाबरोबर. आज काय मी पक्ष बदलून बेडूक उडी मारलेली नाही आहे. महायुतीची सहमतीचा उमेदवार आहे आणि आज मी राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. 2च पक्ष, राष्ट्रवादी आणि धनुष्यबाण. याच्यापेक्षा माझ्या बिडूकुडे झालेलं नाही. माझ्या मित्राच्या मनसेतून शिवसेना, शिवसेनेतून राष्ट्रवादी, राष्ट्रवादीतून अजितदादा पवारांच्या बरोबर 2 दिवस राहिले. सगळं काय त्यांनी तिथं बघितलं आणि पुन्हा इकडं मध्ये भाजप हे सगळ्या गोष्टी करत राहील. सांगण्याचा उद्देश आहे की गेल्या 15 वर्षापूर्वी जी कामं मी केलेली आहे ह्या सगळ्या जगाला माहिती. माझं अहवाल पुस्तकाचं आहे इथं. पुणे नाशिक रेल्वे. आता असं सांगण्यात आलं की पुणे नाशिक रेल्वे मी सगळं केलं आहे. मला माझ्या मित्रांना विचारायचं आहे, रेल्वे हा प्रकल्प काय 2 महिन्यामध्ये, 3 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये होतो असं नाही. कोकण रेल्वेसारखा प्रकल्प संकल्पनेपासून प्रत्यक्षात उतरण्यासाठी 38 वर्ष लागली. इथं पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे फक्त 2 महिन्यानंतर आला तुम्ही आणि सांगितलं की मी त्याच्यामध्ये हालचाल केली. जे काही झालं गेल्या 5 वर्षामध्ये, माझा पराभव झाल्यानंतर पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भामध्ये जे काय झालं आहे ते फक्त अजितदादांनी पुढाकार घेतला आणि हा रेल्वे प्रकल्प कसा पुढे जाईल ह्या प्रकारचं त्यांनी धोरण आखलं. काही बैठका घेतल्या, काही पैसे अलॉट केले, भूसंपादन झालं. त्याचं एकमेव कारण फक्त अजितदादांनी आपल्या जिल्ह्यासाठी हा प्रकल्प अतिशय मोठा प्रकल्प आहे, त्याचं सगळं भाग्य उजळून निघाल्या परिसराचं, तो विचार मनात आणून अजितदादांनी जे काय केलं तेवढंच. त्याच्या व्यतिरिक्त ह्या प्रकल्पाला अजूनही केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल यांच्या माध्यमातून फारसं काही झालेलं नाही. आज हायवेच्या विषयावर निवडणुका लढली गेली 2019ची. ट्रॅफिकच्या वर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आल्या. माझ्या पराभवाचं ते सुद्धा कारण आहे की चाकणची ट्रॅफिक, खेडची ट्रॅफिक. पण हे सगळं करत असताना मी आपल्याला सांगतो, ते जे काय बायपासेस आहे, हा जो काय खेड सिन्नर रस्ता आहे, हा केवळ मी केंद्रीय मंत्री ज्या वेळेला CP जोशी होते त्यांच्याबरोबर भांडलो. अक्षरशः त्यांच्या केबिनमधून मी उठलो नाही. त्यांना म्हटलं तुम्ही मी काही झालं तरी हा प्रकल्प मला माझ्या मतदारसंघामध्ये राबवला पाहिजे. हे 2009-2010ची गोष्ट आहे. 3 वर्षानंतर त्याला मला मंजुरी मिळाली. 2013ला काम चालू झालं. गडकरीच्या काळामध्ये ते पूर्ण होत असताना भूसंपादनामध्ये उशीर झाला. पण बायपासेस या सगळ्या गोष्टी माझ्या काळामध्ये मंजूर झाल्या. नारळ फोडायला हे ग्रस्त आले आणि आता सगळीकडे सांगत सुटलं की त्यांनी जे केलेलं आहे. सांगण्याचा उद्देश आहे की काही जरी झालं तरी तुम्ही मला काम करताना पाहिलं. तुम्ही मला पुणे नाशिक रेल्वे 15 वर्षापासून पाठपुरावा करताना पाहिलं. 15 वर्षापासून मी रेल्वे प्रकल्पासाठी प्रत्येक रेल्वेच्या बजेटमध्ये सरकारवर ताशेरे ओढणारा, सरकारवर बोलणारा मी हा एकमेव खासदार होतो. त्यावेळेला 15ही वर्ष माझी भाषणं तपासून पहा.
पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.